आज शनिवार आहे. सकाळची सुरुवात सकाळच्या नाश्त्याने करत आहे. सकाळी पोहे बनवत आहे. मिस्टरांना पोहे खायचे होते म्हणून आज पोहे बनवत आहे मी. आणि सर्वांना शुभ सकाळ. कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आज जरा थोडंसं बिझी रुटीन आहे, पण त्याच्यामधून मला पटापट सर्व पॅकिंग वगैरे करायची आहे आणि संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं आहे 2 दिवसासाठी. तर मग ते पण पॅकिंग वगैरे सर्व मला करायचं आहे. त्यामुळे पटापट सर्व आटपून मी थोडंसं दुपारी जरा रेस्ट पण घेणार, कारण 2-3 दिवस माझी खूप धावपळ झाली. त्यामुळे मला पण असं थकवा जाणवतो. त्यामुळे मी रेस्ट घेणार. आता पोहे बनवून झाले की मिस्टर आणि मी दोघंजणं नाश्ता करणार आणि मग बाकीच्या इतर कामाला सुरुवात करणार. सकाळी त्यांना मी आज डब्याला अंड्याची भुर्जी आणि चपाती दिली. नंतर आमचं चपाती भाजी बनवायची आहे, ती नंतर बनवणार. आता त्यांना मी अंड्याची भुर्जी आणि चपाती देऊन त्यांचा डबा दिला. सकाळीच झाडं बघा, सकाळी आज झाडाला जास्वंदीची 3 फुलं आलेली. तीन फुलं आलेली. आणि झुपकेवाले 2 होते, अजून एक आहे. असं 3 फुलं आली होती. खूप छान वाटतात. आणि फुलं आली की येतात भरपूर. नसलं तर एक दिवस एकही नसतं झाडाला फुल. मस्त. पण देवाऱ्यामध्ये फुलं अशी लावली, देवाला घातली की नाही की खूप छान दिसतात. हे आमचं झाड आहे, त्याला 22 वर्ष झाले. ते झाडाचं फक्त आम्ही कटिंग जास्त हे झाले, वाढल्या पात्याच्या फांद्या की कटिंग तेवढं करतो. खूप छान झाड आहे ते. जमिनीमध्ये लावलं असतं ना तर ते खूप मोठं झालं असतं, असं पसरलं असतं. गार्डन मध्ये असतात बघा तशी झाडं, मोठ्या मोठ्या गार्डनमध्ये छान वाटतं. माझा विचार होता ते गावाला नेऊन जमिनीमध्ये लावायचं, पण ते काय पॉसिबल झालं नाही. बघू कधी जमेल तेव्हा. आता ह्या आमच्या चपात्या दोघींच्या, माझ्या आणि मुलगीच्या चपात्या बनवल्या. मुळ्याची भाजी आता बनवणार. मुळ्याची भाजी बनवून झाली. मुळ्याची भाजी काय साधी सोपी पद्धतीचा, मिरची आणि राई जिरे टाकून फक्त फोडणी घालायची आहे. आणि मुळ्याच्या भाजीमध्ये चिरून त्याला मीठ घालून थोडंसं पिळून घेते. थोडासा तो तिखटपणा निघून जातो त्याचा. बस मग तेवढं करणार आणि मग जेवण वगैरे मी थोडं पॅकिंग करणार. माझं पण करायचं आहे, मिस्टरांचं पण. मिस्टर आता ऑफिसला गेले, संध्याकाळी येणार. ते कधी परत करणार, मग त्यांचं पण पॅकिंग करायचं आहे. मुलगीचं, तिघांचं पण करायचं आहे. आणि मुलगीला आज थोडंसं शॉपिंगला पण जाणार आहे ती. मग आता ती शॉपिंगला जेवण वगैरे करून मग जाणार आहे. मुळ्याची भाजी खूप छान झाली होती, मस्त झाली होती. मग जेवली आणि थोडासा आराम केला. मग संध्याकाळच्याला उठून मग मी डाळी संपल्या होत्या माझ्या, त्यामुळे मी काय केलं, मी कायम काय करते, तिन्ही डाळी एकदम एकत्र करून ठेवते. तुरीची डाळ, मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशा करते. कधी कधी असं करते की अर्धा किलो आणते आणि तिन्ही मिक्स करते. पण ह्या वेळेला माझं काय झालं, मी सामान जास्त भरलेलं होतं, त्यामुळे एकदम मोठ्या डब्यामध्ये सगळं कसं वतून ठेवणार थोडं थोडं. म्हणून मी जेवढं लागेल तेवढं बनवून मग त्या डाळी मिक्स करून ठेवते. मग ते बरं पडतं. आणि त्या डाळी तिन्ही मिक्स केल्यानंतर ते छान लागतात आणि डाळीला घट्टपणा पण येतो. एकजीव होते डाळ, मस्त चांगली अशी एकजीव होऊन डाळ सुंदर बनते चांगली. आणि तिन्ही डाळी, मूग, मसूर, तूर डाळ. पण तूर डाळ तशी आपल्याला हे पण बाधत नाही मग ह्या दोन्ही डाळी असल्यामुळे, आणि चांगली लागते खूप. मी कायम असेच करते. 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ, अशा तिन्ही डाळी एकत्र करून त्या मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवते. मग आपल्याला बरं पडतं डाळ बनवायची असेल तेव्हा. आणि जास्त करून आमच्या घरामध्ये डाळ लागतेच. मिस्टरांना डाळ भात हा पाहिजेच असतो नेहमी, त्यामुळे डाळ ही कायम असतेच घरामध्ये, क्वचित कधीतरी नसते. मुलांना काय एवढे आवडत नाही, पण मिस्टरांना पाहिजे डाळ रोज, त्यामुळे मला ती बनवावीच लागते. तर मी त्या सगळ्या मिक्स करणार आणि डब्यामध्ये भरून ठेवणार. आणि मला आज डाळ पण बनवायची आहे. मग डाळ बनवायसाठी पण कुकर लावायचा आहे. डाळ भातच बनवणार, कारण का आणि आता तामझाम करायला वेळ पण नाही तेवढा. डाळ भात बनवणार, जेवणार आणि आम्ही मग बाहेर निघणार आहे.
मग आता मी हे सर्व डब्यामध्ये भरते आणि ठेवून देते. मग आता हे किती थोडे दिवस येईल, परत ते संपलं की परत मिक्स करायची दुसरी डाळ. आता पण कुकर पण लावायचा आहे. आता भूमी पण आली, भूमी आली बघते आता भूमी काय काय शॉपिंग करून घेऊन आली आहे ती. तिची शॉपिंग बघते आणि मग बाहेर जायचंय. तर भूमी काय काय शॉपिंग करून बाहेर जायचंय म्हणून आज शॉपिंगला गेलेली. काय काय शॉपिंग करून आली तुम्हाला दाखवते. भूमी दाखव सर्वांना. मी आता शॉपिंगला गेली होती कारण का आम्हाला जायचंय कुठेतरी. मला माहित नाही मम्मीने तुम्हाला सांगितलंय की नाही, पण मी त्यासाठी शॉपिंगला गेले होते. मी तुम्हाला शॉपिंग दाखवते मी काय काय केलं. माझ्याकडे वेळ खूप कमी होता. मी इथे जवळ वेस्ट साईडला गेले होते. तिथून मी हा एक टॉप घेतला. हा टॉप असा थोडा ॲडव्हेंचर स्पोर्टी बाईकी वाईब देतोय म्हणून हा घेतला आणि हा खूप स्वस्त मिळाला मला. माझ्यावर दिसतो पण चांगला आहे. नेक्स्ट मी हाफ स्वेटर घेतलं आणि का आम्ही जिथे जाणार आहोत तिथे खूपच थंडी आहे, म्हणजे इकडच्या पेक्षा तरी खूप आहे, म्हणून मी हे घेतलं. एक डिझाईन पण कलर पण खूप चांगला आहे आणि मला कमी प्रिंटेड क्लोथ खूप आवडतात. तर थोडं बेसिकच, हे तरी थोडं जास्त प्रिंटेड आहे पण मला हे खूप आवडलं. आणि नंतर हे लास्ट आलंय तर माझं सगळ्यात फेवरेट टॉप आहे. म्हणजे हे थोडं महाग पण होतं पण खूप वर्थ इट वाटलं मला. मी एवढे महाग कपडे घेत नाहीत पण हा टॉप मला खूप आवडला. तर असा आहे तो टॉप. मी सनस्क्रीन पण संपली होती तर मी ही रिकोलची सनस्क्रीन झेप्टोवरनं ऑर्डर केली होती आणि त्याच्यासोबत मला एक सनस्क्रीन ऑफरमध्ये मिळाली आहे. याचं नाव आहे कॉन्शियस केमिस्टची SPF 15 सनस्क्रीन. मी मोस्टली फेसला नाही वापरत. फेसला मी चांगली सनस्क्रीनच वापरायला ट्राय करते. ही हाताला वगैरे मी लावते. छोटीशीच ऑफरमध्ये आली आहे तर. आणि नंतर मम्मी बोल आणि हां मला वेस्टर्नमध्ये ऑफरमध्ये ही चेरी रेड कलरची नेल पेंट पण मिळाली. मला ही खूप आवडली सो मी ही घेतली. अँड देन तिथे थंडी खूप आहे आणि माझे सॉक्स जर जास्तच खराब झालेत तर मी एक क्यूट सॉक्स घेतले. हे खूप स्वस्त मिळाले मला. हे लोकल शॉपमधूनच घेतले मी. आणि या दॅट्स इट. तर आता आम्ही कुठेतरी चाललो आहे. आता मी तुम्हाला सांगणार नाही आम्ही कुठे आलो. आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगू आम्ही कुठे आलो आहे. आणि हा व्लॉगचा आताच इथेच एंड करूया. सगळ्यांना व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करा. आणि आतासाठी आपण श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना बाय बाय. बाय बाय.